बाई लवकर लवकर जातो माया. करंजा व्हायच्या आहे, लाडू व्हायचे आहे, पारो व्हायचा आहे. काही समजत नाही काय करावं काय नाही. ज्योती कायचा विचार करून राहिली व खाली पाहून राहिली ना, इकडे तिकडे पाहून मी आहे तुला दिसली नाही काय? बुलबुल बुलबुल करून राहिली. बुल कायची करून राहिली माय? सारा कामाचं टेन्शन सारायलेच आहे, कामाचं टेन्शन. ये इकडे चला असं बाप्पा. लाडू करंजा माय, लाडू करंजा व्हायचे आहे, चिवडाई व्हायचा आहे, सारा व्हायचा आहे. उद्या पाहिली दिवाळी. काय काय करावं मला समजून नाही राहिलं. घरी कोणता ताल आहे व कोणता ताल असाले काहीच ताल नाही आहे. माईच्या माणसानं आतापर्यंत किराणा नाही आणला म्हटलं, आत्ता कॅन घेऊन गेले. काय म्हणतं किती बोलतो माणसाले. हो मा घरी तर म्या 2 दिवस झाले किराणा आणून ठेवला. मला काय मा स्वतःच जाणं आणि स्वतःच आणणं आहे. मी आणलंय बाई, पण कसं आता कामाले कामाचं सीजन येऊ कोणी दिवाळीचं सामान करण्याचं सीजन येऊ कसं झालं ना. काही विचार पडला मला आता काय करून काय नाही. त्या माणसाला तर चवच नाही बाई, चव याले. आता मी म्हटलं डोकसंच खातं म्हणे, माझ्या डोकसं खाले. आता डोकसं खाणं का बिचारी साऱ्या बाया म्हटलं 3 दिवस झाले कामाला लागल्या. माझ्या घरचं एक नाही झालं म्हटलं माणसाला म्हटलं प्रेमानच म्हटलं बरं काही मागणी लागली काही नाही लागली. म्हटलं त्याला म्हटलं आपल्या घरचा किराणा सरला किराणा आणा लागते म्हटलं, सरला नाही किराणा आणा लागते म्हटलं. आता दिवाळीचा निदान किराणा तर आणा लागन म्हटलं. तर म्हणे तू अशीच कटकट लावतो म्हणे माय मागं. मी म्हटलं कटकट लावून होय का, मी चांगले असते ना म्हणून राहिली म्हटलं तुम्हाला. याचं माणसं असाच बोलते बाई निसता कटकट लावतो करून. शेवटी मग म्हटलं म्या मग आणला म्हटलं. गेले आता आणाले. अधिक यायचं आहे आता घरी कधी येते कधी नाही. आता दुकानात किती गर्दी असं नाही असं नस ना दिवाळीच्या ना गर्दी. हो दिवाळीच्या ना हायच बिचारे गर्दी. पण बिचारे माझ्या घराकडल्या बायाचं सारच झालं ना बिचारे. माझ्या घराबाची ते अंतकोला नाही काय तिचं सारच झालं बाय. 3 दिवसापासून करून राहिली. मी विचारलं तिला काय काय झालं. चकल्या झाल्या म्हणे, लाडू झाले म्हणे, अधिक करंजी झाल्या म्हणे. सारं झालं ना बिचारे. आपला कुठंच पत्ता नाही कायलेच पत्ता नाही. आणि तू येईन माझी सारखीच कंडिशन झाली ना बिचारे. आपल्या दोघीची कंडिशन क्षमच झाली. पण हो तुला तरी जरासा त्या बुढीचा आधार आहे. तुला बुढी आहे तर माही तर म्हटलं कोणीच नाही आहे म्हटलं. पोरच आहे मला आपली पोरगी ह्याला झोपली नाही काही तर पोरगी काही ना काही करू तर लागते माय. आणि ती बुढी तर काही ना काही करू लागत असं. मला तर कोणाचा आधार नाही आहे, एकाचा आधार नाही आहे. माणसाचाही आधार नाही काहीच नाही. पोरच आहे. पोरं कोणतं करू लागते. नुसतं खायच्या कामाचे आहे मायवाले पोरं. कोणतं काम नाही करू लागत. नाही तर काही जणाचे पोरं बाई फरायचं दिवायचं करू लागते ना मायले. माईचे पोरं दबतच ना बाई, दोन्ही पोरं इथे बाहेरच असते गल्लीनं. आपण जर म्हटलं बाबू करू लागले त्याचं पोरगं करते याचं पोरगं करते ते करत असं म्हणते, आम्ही नाही करत म्हणते. असे लावते बिचारे. एकटीले लय भारी जाते ना माय कराले. वर्षीचा बिचारे. तुला तरी पोरगी आहे तर निदान रांगोळी तरी काढू लागते. तेवढं तरी म्हणजे अर्धा घंटा जात नाही मला बाई. अर्धा घंटा रांगोळी लागते आणि दिवी लावू लागते. तिची बुढी जरी असन तर लागत असन ना. दिवी लावत असन काही ना काही हातभार तर लावू लागत असन. पण माघारी थोडं काही साधार नाही ना बिचारे. मला दिवे लावाले उठा लागते आणि रांगोळी मलाच काढा लागते. कशी रांगोळी काढली म्हणजे जरा हातभार होते. ती पोरगी जरी लहान आहे पण तरी रांगोळी काढते ना. हो हो हाय मला पोरीचा आधार आहे. रांगोळी काढते, पाणी शिपते, बाई झाडून टाक म्हटलं झाड तेथे. अधिक बुढी करू लागते माझी बुढी. माझी बुढी बसल्या भाजभूस तरी करण काहीतरी करते ते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मला आधार, मी काही नाही म्हणत नाही. जाऊ द्या आता ते झालं. आता तुम्ही करंजा करजा. काय ते करंजा घरचे होते. आपण म्हटलं चालतं काय आपण शॉपिंग करायला जाऊ दिवाळीची. चल ना. हे घरचे काम होतच राहीन. लक्ष्मी गिफ्ट आणू आपण. हो बिचारे तू बरोबर आहे. जाऊ आपण. चल मग जाऊ दे आता घरचे होतच राहीन काम करू आपण तिकडून आल्यावर. पण ते महत्वाचं आहे ना शॉपिंग करणं. चालतं का मग किती कसं चालतं. बापा येईल एवढे दिवाळी दोघीली गोष्टी करायला रिकांबर भेटलं. किती वेळच्या गोष्टी करू राहिल्या माई. कायच्या गोष्टी करते तर आपल्याला तर उलीचा जीवाला रिकामपण आहे. त्याला श्वास घ्यायला टाईम नाही. हे करू का ते करू. भरले येईल रिकामपण आहे बापा. मिनिटात तयारी कर आणि चाललं जाऊ आपण बरोबर घेऊन येऊ. बिचारे मला टेन्शन येऊन राहिलं ना कसं करू. जाऊ का नाही जाऊ असं माझी जीव हे करून राहिला. आणि हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे. गोष्टी दोघीच्या बुलू करून राहिल्या. काय टेन्शन घेतो मग करतो दिवाळी नंतर. आता वेळ नाही आहे तर पाच करून टाकून देवापुरतं करून टाकून नको होय. मग करता येते भाऊबीजीच्या दिवशी काही टेन्शन नको. पाच करून टाकजो. नाही झालं तर मग काय पर्याय असते देवापुरतं करून मग काय सांगितलं तसंच करतो मी. जाऊ दे मग काही टेन्शन नाही घेत. कायच्या गोष्टी सुरू आहे बाबा. भलं रिकाम पण भेटलं तुमच्या दोघीले. एकामतीले वेळ भेटला दुसऱ्याच्या गोष्टी ऐकाले. ही पाहिजे बेकार आहे बापा येतं. बापा झाले वाटते लाडू करंजा. रिकाम पण भेटलं आम्हाला. तर घरातून निघाले वेळ नाही भेटून राहिला. तुम्ही तर मस्त गोष्टी करू राहिला दोघी. कशाली बापा तू तुला रिकाम पण नाही भेटत घरातून निघाले. कशाली आमच्या पैसे चालली ती गोडनिंबाचा पाला आणाले. मी काय रिकामी आहे का तुला असं तुमच्या गोष्टी ऐकाले. हो काय गोडनिंबाचा पाला आणायला चालला माझ्यासाठी आणजा बरं जरा तोडून. आणन मी कुठं चालले हो. तुमच्या दोघीच्या गोष्टी सुरू आहे जाऊ करून. काही नाही आम्ही दिवाळीचं सामान आणायला चाललो. लक्ष्मी गिफ्ट आणायला लागते ना लक्ष्मीपूजनासाठी. सामान आणायला लागते देवाधर्माचं म्हणून चाललो. ध्यानशीन का हो एखादी. पैसे देऊन जा तुम्ही लागन तर.
असती पण आता आमच्या हाती आमचे तर सामान राहीन. तुमची कुठं आणू? माई लक्ष्मी धरू का तुमची लक्ष्मी धरू? का अधिक माय सामान धरू? केळं गिळं आणं लागते, सारा आणा लागते. काय काय धरू मी? तुमच्या इच्छा माणसाला सांगा, माईचं माणूस जात नाही म्हणून, यायची माणूस जात नाही म्हणून आम्हाला जा लागून राहिलं. आता आम्हीच काय गेलो असतो दोघी जणी. फुले घ्या लागते आपल्याला, लय सामान घ्या लागते ना. यायची लक्ष्मी पकडाव का आपण आपलं आपलं सामान धरा. विचारच आहे ना. तुम्ही तुमच्या इच्छा माणसाला पाठवून द्या. जाऊ द्या, जा तुम्ही. बरोबर आहे तुमच्या हातात काय काय सामान मावन. मी माईच्याच माणसाला पाठवतो. बाजार ह्या सगळं घेऊन यायला लावते इली. बरोबर कोणतंही काम आपल्या मागं बरोबर तिला लावून कसं द्यायला लागते हे माहीत आहे. गोष्ट तोडून टाकली, बरं झालं. आणि बरोबरही झालं म्हणा, आपल्या हातात मावलं नसतं सामान. हो, तिच्या इच्छा माणूस जाते ना. सगळं आणते म्हटलं, बरोबर सगळं झालं म्हटलं तिचं. आता फक्त चिवडा राहायला वाटते तिचा. आपल्याला बातच म्हणते ते. ना बिचारे तिच्या नवऱ्याला लाईटिंग आणू दे, हे आणू दे, ते आणू दे. लय आवड आहे ना बिचारे. लावली म्हटलं लाईटिंग. एकाच्या घरी लाईटिंग नाही लावली म्हटलं आपल्या इकडे, पण तिच्या घरी लाईटिंग लावली. तिच्या माणसाला लय आनंद आहे ना अशा गोष्टी करण्यात. माईच्या माणसाला तर काहीच नाही, हरिक नाही, काही नाही. मला तर कधी कधी असं वाटते काय बाई बिन हरकीचा माणूस भेटला मला. हो बिचारे, आता जसं माणूस असला तसं समजून घ्या लागते. सांगू बिचार माईच्या माणसाची गोष्ट तुम्हाला. तिच्या शाळेत का नाही अगद दिवा करायला पुरीनं मस्त क्राफ्टमध्ये तो अगद दिवा केला. तर मग का मी तिच्या बाप्पाच्या मागं लागली. बाबा देना लावून एक दिल्ली माय. लावून तर नाही दिलं पण एक देऊन दिली. लेकरं बसलं माय शांत. शेवटी मला लावून द्यायला लागलं मा पोरीले. जाऊ दे म्हटलं, लेकराची हौस होय. ह्या माणसाला काय समजते म्हणून मग मी लावून दिला दिला. शेवटी असा माणूस आहे उपट दिमाखाचा माईचा. तिचा माणूस पहिलेपासूनच गरम दिमाखाचा आहे. बहिणी लिवलीचा घराच्या बाहेर नाही निघू दे, तरी कुठं जाऊ घेऊ देते. लय भारी आहे त्याचा. आणतच असतो जास्त जरा ऐकलं नाही तर किती दबून राहा. त्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. लवकर ये, 15 मिनिटात तयारी करून चाललो जाऊ आपण. सगळी झाली बाई तयारी. झालं आता. आरशात चांगलं दिसून राहिलं. बरोबर लागली ना? लागली बरोबर लागली. आलं बाई, आता भरं झोरा घेतो चालली जातो. तिला सांगून द्या लागन का दिवाळीची खरेदी करायला गेली बा आई. सांगून द्यायचो बा, नाही तर तिचा बाप को कर. काय हो माझा झोरा दिसून नाही राहिला. आहे ऐन टाइम होते. तिला मी 15 मिनिट म्हटलं पण मला झोराच नाही दिसून राहिला. असा वेळ होते कुठे जायच्या टाइमले. हेच बॅग नेतो आता. जाऊ दे, काही पाच बसत नाही जास्त. हेच मोठी दाटी आहे. अरे आई तयारी की बॅग घेऊन कुठं चालली काय माहित. थांब मी आईला विचारतो. झालं बाई तू आली. मी काय म्हणतो, आजीला जराशी मदत करतो बाबानं सामान आणल्यावर. जरासं आजी भाजबूज करते तो. मी म्हटलं जराशी दिवाळीची खरेदी करून येतो म्हटलं. हो, तू दिवाळीची खरेदी करा जाय. मी नाही येऊ. मी येतो बाई. मला त्या सांगितलं कोण नाही. मी येतो. मला ड्रेस पाहिजे दिवाळीले. मला ड्रेस पाहिजे म्हटलं. काही कर, मला ड्रेस पाहिजे. जिद नको करू ना माय. जिद नको करू ना. मीच कोणतं सामान आणायला चालली. लक्ष्मी पूजनेला जे पाहिजे तेच आणायला चालली ना माय. जास्त सामान न्यानात मी. कसं आहे, पाहिजे ते पाहिजेच असते. जे करा लागते ते करा लागते बाई. एवढा पैसा नाही आहे. तुला माहित नाही का यावेळेला सोयाबीन कसं झालं आपल्या घरी. आणि झालं तर झालं, त्याला भावही नाही आहे, काहीच नाही आहे. बाबा पैसे नाही आहे. आता असं बाबा काव करे माय मागं किराणा आणला तर. आणि तुला कुठून ड्रेस घेऊन देऊ बाई. मी आणतो जराशे दिवे आणतो 4-5. जुने दिवे आहेतच लावून राहिलो आपण. 5 दिवे आणायला लागते आणि ते मडके आणायला लागते. आणि जरासं ते मुरमुरे फुटाण्याचं आहे ते आणायला लागते. आणि तेच आणतो. फुलं आणतो, जराशे केळं आणतो. दुसरं काय आणतो बाई मी. तुमचं नेहमीच आहे. नेहमीच तुम्हाला पिकत नाही. नेहमीच तुमच्यापाशी पैसे नाही राहत. माझ्यासाठीच नसते तुमच्यापाशी पैसे. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मी येतो म्हणजे येतो बाई. मी घरी राहत नाही. काय वाटत नाही का बाई तुला ड्रेस घेऊन द्या म्हणून? वाटत नाही का? वाटते आम्हाला वाटते. आता काय करतो, पीक असं होते तर असं करते तर. आणि झालं तर झालं. जरासं भावही नाही ना. माती मोल्यानं विका लागून राहिलं सोयाबीन. उदे मग ड्रेस नाही घेऊन देत तर नको देऊ घेऊन. मी काय म्हणतो, मग मी त्या सोबत येऊ दे मला. चल बापा, आता जिदच करू राहिली तर काय ऐकतो तू. आजीला सांगून दे फक्त का आम्ही चाललो म्हणून, बाबाला सांगू म्हणून. तुम्ही आजीला सांगून देतो. चाल नाही लवकर. 15 मिनिट म्हटलं मारवेड करून राहिली. तू तयारी व्हायचीच आहे वाटते. ती बापा आली मोठी बोंबलून राहिली तू. विनी जमली ना माई. भर कसाही मारला बाई. फरक ना कंगवा दिसून राहिली. चाल वाटते पोरगी मांग. हो लागली ना. ड्रेसच मागून राहिली घेऊन. ड्रेस आता पैसे नाही कुठून द्या म्हटलं ड्रेस घेऊन. समजून सांगितलं चाल म्हटलं. शेवटी मग तशीच चाल म्हटलं माझ्यासोबत. काही घेऊन देत नाही. चाल म्हटलं फक्त सोबत. आता 500 रुपये वाटते लेकराले तर घेऊन दे. सारखी दिवाळी आहे लेकराला वाटत असते. रुपयात होते का तिचं मटकीचं. दुकानात गेली का 1000 आणि 1500चा ड्रेस काढते. तुमच्या बच्चे 500 रुपये घेऊन कुठं काय करू मी. वापस घेऊन दे मग. 500 रुपयाचा काकू देतो म्हणते तर पैसे उसने. बाई तुला आताच सांगून देतो. दुकानात गेल्यावर 500च्या आतमधलंच घ्यायचं. आणि हा आवडला आणि थोडला तमाशा करायचा नाही दुकानात. 500 रुपयात जे बसन टॉप तेच घेऊन दे. आताच बोली कर. तर घेऊन दे तुम्ही. काही करत दे जो घेऊन. त्या मतानं कोणते 500 रुपयाच्या अंदर. काय बाई जीवाला एक विचारच आहे सारा जिंदगीत. हो विचारच राहते जिंदगी भर. विचार वाटते आज टेन्शन कमी होऊन द्या. टेन्शन काही मरेपर्यंत टेन्शन काय कमी होत नाही आपलं. तर पोरगी तर एवढी दबली माय. माईच्या पोरं तर ड्रेस घेतल्याशिवाय शांतच नाही राहतो माय. काही करून त्याला पैसे द्यास लागते. कामाला जा काही करा पण तिला द्या लागते. 1,000-1,500चे त्याचे फटाकेच राहते. 1,000-1,500चे फटाक्याने त्याचं मनच नाही भरत. 1000 रुपयाचे फटाके फोडल्याशिवाय त्याला तर असं वाटतच नाही फटाके फोडल्यासारखे. फुरफुऱ्या द्या लागून घेऊन. हिचा काही जास्त आठ नाही मापुरीचा तसा. हो किती दुकानात सामान आहे. मला तर चांगलं आवडलं बाय. ते हार गिरं लय आवडले. पण पाय आपल्याला दुकानासमोरून जायला लागून राहील पण दुकानात नाही जाता येऊन राहिलं. पैसे नाही तर काही आहे का. पैसे नसले म्हणजे पाहता नाही. चल ना पाहून येऊ ना. पाहून येऊ त्या दुकानात. भाव घे विचारून घेऊ. एखादा पैसा असला का चाललं येऊ. एखादा पाहून घेऊन येऊ. ताई काय पाहिजे दादा. सध्या पाहून राहिलो ना. पाहू दे ना आता. पहा ना बा ताई. हा चांगला वाटते का वेल. मला आवडला वेल. चांगला तर वाटून राहिला बाई. तुला आवडला असेल तर घे.
हो दादा, याचा भाव किती आहे हो दादा? 100 रुपये बाई, 100 रुपये. बापा लय मागून राहिला दादा, लय मागून राहिला. मला कितीचा पाहिजे तुम्ही तर बोला भाव, मग मला पटलं तर मी देईन. करू याच्यासोबत भाव करून, पैसा नाही, काही नाही, हदला नाही. काही दिसलं का मग माय माणूस म्हणून, काही दिसलं का घुटली का घेऊन येतं म्हणून जाऊ दे, मी नाही म्हणत. ते दादा अधिक मी काय भाव करू, जाऊ द्या ताई, तुम्हाला पुरण नाही, लय कम भावात मागितलं म्हणून तुम्ही. हो ताई, जाऊ आपण. ताई भाव तर करा तुम्ही, मी भाव तुम्ही बोलल्याच नाही तर मी कसं देणार आहे? हा बोल ना. नाही दादा राहू द्या, मला घ्यायचंच नाही. हो भाव तू मी घेतो ना एखादा. येता काय? 80 लावून द्या बा दादा. 80 बरोबर होते, 80 लावा तुम्ही. ताई मलाच नाही आला बा, याच्यावर काय 5 रुपये उरते, जास्त उरून नाही राहिले. नाही मग काही घेऊ नका, राहू द्या. किती दुकानात बाई चांगलं आहे. हा चालता दिसते बिचारे सारं. पुन्हा आलं रंगारंगाचं आहे, पाय किती तोरणं चांगले आहे. स्वस्त आहे का हे? 2-2 रुपये, 200, 200 रुपयाचे असं. पुन्हा सारेच महाग आहे. हा पण लयच सामान राहते पण. हा घ्या वाटते. हा या वर्षी म्हटलं घेतलंच असतं म्हटलं मी सगळं सामान. हा चांगली दिवाळी दन्न झाली असती. हा नुकसान भरपाईचे पैसे येते करून बाई कायचं नुकसान भरपाईचे. नाही तर माहिती माणूस असतं मागं नाही यावं लय चिडचिड करून राहिले. हा सोयाबीन पाहिलं, सोयाबीन पिकलं नाही. आणि ते आले तर मग 2-3 हजार आले बाई मायच्या माणसाले. चांगले पहिले म्हणे नुकसान भरपाई एवढी तिथून आपल्या इकडे कमी दिली नुकसान भरपाई. आले 2-2 हजार माय हाती. 2 हजार काय हो माय याच्यातच गेले. म्हणजे कायच्यात गेले हो? सोयाबीन काढणाऱ्याला द्या लागले म्हटलं, आणि त्याच्यात ते कम पडले तर स्वतः बच्चे द्या लागले. कायचं हो सोयाबीन जर लावलं तेवढे पैसे नाही निघाले, काहीच नाही निघाले. माणसाला माईच्या भल्ला आशा लागली होती नुकसान भरपाईचे पैसे येते म्हणे, दिवाळी चांगली होते. कायचं हो? ते नाही आले, ते नाही भेटले धड. मग इथं थांबणं नाही, काही नाही, मग घेणं नाही तर काय थांबणं आहे. चला आवडते तर सारच आपल्याला घ्यासाठी, पण पैसा नाही पाहिजे. काय दही कशी बांगडे घ्या लागते, आणि हिरव्या चांगल्या वाटत ना, हिरव्या यावल्या मला ह्याच आवडल्या. हो हिरव्या कोणचा आहे घेऊन घेऊ, भाव विचारून घे काकूले घेऊन घेऊ आपण, नाहीतर घ्यास लागते ना. हो काकू किती रुपये डझन दिल्या बांगड्या? 70 रुपये सुरू आहे आता सध्या. 70 न घेऊन राहिल्या सगळ्या बाया. बापा 70 रुपये डझन काही सांगून राहिले आजी. 50 नसतं घेतो आम्ही नेहमी. एकदम दिवाळीचे भाव वाढले का तुम्ही? धावच वाढून दिले एकदम. आजी 50 नसतं घेतो आम्ही. 50 न लावा बरोबर. डझन पाहिजे सांगा बाई. 50 न घ्या, जाऊ द्या आता काय बोलता. जाऊ द्या, बवणीचा टाइम आहे माया, घेऊन घ्या. 50 नच घ्या. त्यासाठी घे 1 डझन, त्यासाठी घे डझन भर. म्हणजे 2 डझन होऊन जाते बरोबर आपल्या. डझन द्या आजी, 2 डझन दोघीली पाहिजे आम्हाला. ठीक आहे बाई, 2 अधिक काही पाहिजे काय? नेलपॉलिश गिलपॉलिश देवी पैसे ठेवायला घे ना. टिकल्याचे पाकिट आहे आपल्या दुकानात, लय आहे. चुनरी आहे देवीला लागत असन तर. नाही आजी दुसरं काही नाही पाहिजे ना. झालं एवढंच पाहिजे आम्हाला. बरोबर बांधून आम्हाला चुडे दोन्ही. पण आजी एखादा बॉक्स गिक्स पाहिजे ना आम्हाला, दुसऱ्या गायला लागते. गाडीत फुटन गिटन ना. गाडी इथलं गर्दी राहते आता दिवाळीच्या आहे ना. आता बॉक्स कुठून आणू? बॉक्स कुठून आणू? विचारच पडला. कागद द्या लागून, चांगला कागद बांधून देतो लागून तो. मग तुमच्या आहे ना, जसं जमते तसं द्या बापा. सारच महाग झालं बाई, आहे ना. आता आजीच पाय ना, आजी नसतं 50च्या एकदम 70 सांगितलं दिवाळीच्या आहे ना. आता माझ्या आवाच्या सवाच भाव सांगे. 200-300 रुपयाचा टॉप, पण एकदम 700 रुपयाला सांगे ना बाई तो. पोरगी म्हणे पाहिजे तर काय करा. 200-300चा टॉप घ्यायला पुरत नाही म्हटलं. एवढे पैसे द्या लागते. चव्हाणा ढवाचं मला नाही आवडलं ते. काही दिवाळीचं सीझन असलं का वासा सवाच भाव सांगते. तसं पाहिलं दिवाळीत घालीन पुरं. पोट्टी ऐकी नाही ना म्हणून घ्या लागलं नाही. तिली पाहिजे होतं आताच. दिवाळी झाल्यावर काही दिवसांना या लागते. एक तर दसऱ्याच्या अगोदरच हे करायला लागते खरेदी, नाही तर आता करायला पुरत नाही तशी पाहिली तर. हे बरोबर आहे. आता पोरी बाराईले साड्या घ्या लागते, यायचे भाव वाढून जाते ना, एकदम तटूनच घेते ते. तर उलीसा 1 रुपयाने कमी करायला पाहिजे. मैत्रिणी घेतेस म्हणून पोराईसाठी मग ती अडून बसते ना. तसंच आहे ना, पोरीले दिवाळीच्या वेळेस साडी घ्याच लागते. घेतली नाही तर मग म्हणते त्या बाईनं घेतली नाही का बाई, घेतली नाही का, पैसे दिले तरी घेतली नाही का बाई, घेतली नाही का बाई, सारे विचारते दाखवती साडी. आता मग त्याला माहितच असते दुकानदार राहिले का किती काही भाव वाढले तरी घेतेच बा म्हणून. तसंच ना आपण 10 जणी विचारतो ना, घेतली का त्या आईची सहित साडी, घेतली का त्या आईची साडी, काऊन नाही घेतली असं म्हणतोच ना आपण. जो आपण गोष्टी विसरून जाईन. त्या दुकानात आपण लक्ष्मी घेतलेले ठेवून दिले आहे. एवढ्या मार्केट भर नव्हती का आपली, म्हणून आपण ठेवले पाहिजे. नाही तर घेणंच नाही तसंच जाईन आपण गोष्टीत घरी. हो आठवण राहते ना जी. चला घेऊन घेऊ पहिले.